मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणात औषधांची फवारणी केल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली आणि त्यानंतर आता या धरणात मासेमारी करायला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। तपास पूर्ण होईपर्यंत मासेमारी करू नका असे आदेश जलसंपदा विभागाच्या अभियंत्यांनी दिलेत। पोलिसांना सुरक्षा चोख करून रात्रीची गस्त घालण्याचं पत्रही जलसंपदा विभागाने दिलंय। विशेष म्हणजे त्यात मासाच्या बातमीचाही उल्लेख केला गेलाय। गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातल्या वैतरणा धरणामध्ये मासेमारी करण्यासाठी पाण्यात विषारी औषधांची फवारणी केली जाते। या संदर्भातलं वृत्त 2 दिवसांपूर्वी एबीपी माझानं दाखवलं होतं। वैतरणा धरणामध्ये अशा प्रकारे विषारी द्रव्यांची फवारणी केल्यामुळे मुंबईकरांच्या जीवाला धोका निर्माण झालेला होता। सागर वैद्य आमचे प्रतिनिधी या प्रकरणी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सागर, नम्रता, एबीपी माझानं या धरणाच्या सुरक्षिततेबद्दलचा ग्राउंड रिपोर्ट दाखवला होता। त्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतलेली होती। अखेर झोपलेले प्रशासन जागं झालं। आज शनिवारी दुपारपासून या धरणावर अधिकाऱ्यांनी परिसरातल्या गावातल्या लोकांसोबत एक बैठक केली। नेमकी काय समस्या आहे, काय प्रॉब्लेम आहे याच्याबद्दल लोकांशी चर्चा करण्यात आली आणि सर्व गावातल्या लोकांनी, आजूबाजूच्या 10 गावातले लोक जवळजवळ या बैठकीसाठी उपस्थित होते। त्यांनी संपूर्ण परिस्थिती अधिकाऱ्यांच्या ध्यानात आणून दिली की अशा पद्धतीने विषारी औषधाची फवारणी होतीये आणि त्यानुसार 3 गोष्टी मंजूर करण्यात आल्या आहेत, ज्याच्यामध्ये मासेमारी सर्वप्रथम बंद करण्याचा निर्णय झाला। जी धोकादायक वनस्पती त्या ठिकाणी टाकण्यात आली आहे ती पूर्णपणे काढली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन सुद्धा दिलं गेलेलं आहे। आणि इतकंच नाही तर रात्रीच्या वेळेस हा सगळा प्रकार घडायचा, त्याच्यामुळे रात्रीची पोलिसांची गस्त सुद्धा आता वाढवण्यात येणार आहे। सागर, या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे माझाच्या बातमीचा परिणाम झाला आणि वैतरणेवरती आता पोलिसांची गस्त असणार आहे।